भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळाच्या वतीने कल्याण जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील डिलिव्हरी बॉयसाठी मोफत पेट्रोल वाटपाचा अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। डोंबिवली पश्चिम येथील चिंचोलीपाडा रागाई मंदिराजवळील एकविरा पेट्रोल पंप येथे विविध ई कॉमर्स व घरपोच सेवा देणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 लिटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले। ऑनलाईन खरेदी व घरपोच सेवांचा वाढता वापर लक्षात घेऊन ऊन पाऊस आणि थंडीची पर्वा न करता नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। अनमोल वामन म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्वसाधारण लोकांना, कष्टकरी लोकांना जे घरोघरी जेवणाचं, खाण्याचं, नाश्त्याचं साहित्य पोहोचवतात स्विगीच्या माध्यमातून किंवा इतर याच्या माध्यमातून, पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी असो, अशा परिस्थितीत आपल्याला मागवलेली गोष्ट ते तात्काळ आणून देतात आणि अशा लोकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून एक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिवतर्फे म्हणजे पक्षातर्फे थोडक्यात म्हटलं तर एक चांगला उपक्रम, त्यांनी नवीन उपक्रम राबवलेला आहे। खऱ्या अर्थाने युवकांना एक नवी ऊर्जा देण्याचा कार्यक्रम आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी हा एक संदेश दिलेला आहे। आमच्या भारतीय जनता पार्टी परिवारातर्फे आणि सर्व नागरिकांतर्फे अनमोल वामन म्हात्रे यांना लाख लाख शुभेच्छा। आज आपण अनमोलजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि हा युवा नेतृत्वाचा निर्णय आहे की आज आपण जे काही ब्लिंकिट किंवा जे काही डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या आपण मदत न करता त्यांना इनडायरेक्टली मदत करण्याच्या हेतूने त्यांनी आज सगळ्यांना पेट्रोल फ्री दिलेलं आहे की जेणेकरून त्यांचा आजच्या उत्पन्नामध्ये भर पडेल, वाढ होईल, असा एक त्यांचा चांगला उपक्रम आहे। जो म्हणूनच मोदीजी म्हणत असतात की युवा पिढीला प्राधान्य का देतात, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अनमोल म्हात्रे आहेत की ज्यांनी त्यांच्या उपक्रमातून दाखवून दिलंय की युवा पिढी कोणत्या नव्या संकल्पना पुढे आणू शकते। कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री अनमोल वामन म्हात्रे म्हणजे आमचे छोटे लहान बंधू यांनी आज जे घरपोच सेवा देणारे डिलिव्हरी बॉयज आहेत त्यांना मोफत पेट्रोल वाटप करण्याचे योजले आहेत। मला एकच सांगायचं आहे, अनमोल म्हात्रे हे माझ्या मते त्यांचे वडील असताना म्हणजे करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी अफाट कार्य केलं होतं। म्हणजे लोकांना त्यावेळेला धान्य वाटप असू दे किंवा तेल वाटप असू दे, वॅक्सिनेशन असू दे किंवा धूर म्हणजे जंतुनाशक फवारणी असू दे, अशा विविध उपक्रमातून ते लोकांची सेवा करत आलेले आहेत आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे ही सेवा करत असताना मला सांगायचं की त्याला या सगळ्यांचा आशीर्वाद लाभणार आहे आणि मी आज त्यांना वाढदिवसानिमित्त डोंबिवली पश्चिम मंडळातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। अनमोल म्हात्रे हे कैलासवासी वामन म्हात्रे यांचे सुपुत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक इथे उपक्रम आयोजित केलेला आहे। जे ब्लिंकार्ड, ॲमेझॉन वगैरे वाले जे आपले मराठी मुलं आहेत त्यासाठी सन्माननीय अनमोलजी म्हात्रे यांनी त्यांना मोफत पेट्रोल देण्याचा एक सुंदर असा उपक्रम आयोजित केलेला आहे। त्या उपक्रमानिमित्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपलं सांगू इच्छितो की अनमोल म्हात्रे यांनी जो उपक्रम ठेवलेला आहे तो अत्यंत चांगला उपक्रम आहे, जेणेकरून आज दिवसभराची त्यांची जी आर्थिक घडी आहे ते थोड्याशा आर्थिक घडीला थोडंसं असं एक छोटंसं योगदान सन्माननीय अनमोलदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून होत आहे। ह्यावेळी मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्या पद्धतीने यांचे बाबा सन्माननीय वामन सखाराम म्हात्रे हे या 20-25 वर्ष ह्या ज्या प्रभागासाठी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ज्या पद्धतीने लोकांचा विचार करत होते त्या पद्धतीनेच आपले युवा नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टी सचिव अनमोल म्हात्रे हे सुद्धा करत आहे। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आमदार रवींद्र चव्हाण साहेब, तुमचे आमचे सर्वांचे लाडके दादा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज आम्ही हा छोटासा उपक्रम केला आहे की जेणेकरून घरपोच सेवा देणारे जे कोणी डिलिव्हरी बॉयज आहेत, ज्या ज्या कंपनीचे, झेप्टो असेल, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, इन्स्टामार्ट असेल, या सर्वांना आपण आज मोफत पेट्रोल वाढदिवसानिमित्त दिलेलं आहे आणि त्यांच्या आज जर उत्पन्नामध्ये 2 पैसे जरी आज जर वाढले तरी आज
ते मला समाधान आहे. आणि आजची जी छोटीशी जी काय जनसेवा केली मी आज ती मी दादांच्या चरणी आज अर्पण करतो.